तेल बांगडा फ्राय बनवून दाखवणार आहे तुम्हाला. अशा प्रकारे साफ करायचं. हे सर्व साफ झाल्यानंतर मी फ्राय कसे करायची ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवातीला मी साफ सर्व मच्छी करून घेणार आहे, त्याच्यानंतर दाखवतो. मच्छी साफ झाले तर आपण आता मध्ये कट करून घेणार आहोत मच्छीला. असं मध्ये कट दिल्याने मसाला चांगला लागतो आहे मच्छीला. अशा प्रकारे पटापट आपण हे कट देऊन घेऊ. आणि मच्छीसाठी आपण रेग्युलर जे आपण मसाला यूज करतो तेच घेणार आहोत, स्पेशल काही मसाला घेणार नाही. तर आता आपण मसाला टाकून घेणार आहोत. तर आपण हे तिखट थोडं टाकून घेणार आहोत. तर आपल्याला जेवढं तिखट लागेल त्याप्रमाणे टाकून घेणार आहोत. तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं टाकायचं. त्याच्यानंतर आपण हळदी टाकून घेणार आहोत, बिलकुल सोपी पद्धतीने. आणि लाल मसाला टाकून घेणार आहोत. हे फिश मसाला आहे. आणि नमक आपले टेस्ट प्रमाणे नमक टाकून घेणार आहोत. थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत. तर आता आपण हा मसाला मिक्स करून घेणार आहोत. बिलकुल सोपे पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत. आता सर्व मच्छीला मसाला लागल्यानंतर आपण 5 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. त्याच्याने काय होईल, मसाला आहे तो पूर्ण मच्छीला लागून जाणार, नमक वगैरे. तर 5 मिनिटानंतर आपण फ्राय करून घेऊ. बघा अशा प्रकारे त्याला मसाला लागायला पाहिजे. आपल्याला जेवढं तेल लागेल तेवढं टाकून घेणार आहोत. तर आता तेल गरम होईपर्यंत आपण वाट बघणार आहोत. आणि आपण मच्छी मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेत. तर तुम्ही बघू शकता चांगला मसाला लागून झाला आहे. तर आता आपण फ्राय करून घेणार आहोत. जर एका साईडने फ्राय झाले तर आपण आता एक मच्छी पलटी करून घेणार आहोत अशा प्रकारे।
मच्छी फ्राय होऊन रेडी झालेली आहे. तर आता आपण काढून घेणार आहोत पॅनमधून. तर आपल्याला आजची रेसिपी कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मच्छीला टेस्ट छान आलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.